चोहीकडे डोंगरांची माळ, त्या माळामधून वाहणारी तानसा नदी आणि त्या नदीच्या किनारी विसावलेलं माझं गाव गणेशपुरी. या शांत गावातून एक मोठं स्वप्न घेऊन मी मुंबईत आलो. स्वप्न होतं चांगली नोकरी मिळवायची आणि स्वतःचं एक छोटंसं घर घ्यायचं. सुरुवातीला आत्याकडे राहिलो आणि आयुष्य हळूहळू पुढे सरकत राहिलं. नंतर नालासोपाऱ्यातल्या डीडी कॉम्प्लेक्समध्ये मी एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. ही सोसायटी फक्त इमारती नव्हती, तो एक परिवार होता. पाण्यासाठी सगळे खाली जमायचो, गप्पा, हशा आणि आनंद. उत्सव आले की संपूर्ण सोसायटी रंगून जायची. त्या सगळ्या क्षणांमध्ये एक स्वप्न हळूहळू तयार होत होतं. याच सोसायटीत आपलं कायमचं घर असावं होतं. या प्रवासात माझा आधार बनले राणे मामा आणि त्यांची भाची लोचन. साधी, शांत, पण खूप खास. नवीन असल्यामुळे मी तिला ओळखत नव्हतो, पण मनातून ती आवडायला लागली. 4 वर्षे कसे गेले कळलंच नाही. एक दिवस धाडस केलं आणि माझ्या भावना लोचनला सांगितल्या. तिने मामांना सांगितलं आणि त्यांनी मला पसंती दिली. आणि मग आमचं लग्न झालं. डीडी कॉम्प्लेक्सने मला फक्त घर दिलं नाही, तर आयुष्यभराची साथ दिली, एक सुंदर कथा दिली. खूप दिवसांनी अशी खरी प्रेम कहाणी बघायला मिळाली. डीडी कॉम्प्लेक्स खरंच नशीब बदललं त्याचं.